नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहे जालना येथील महेश बाजारात. तर हा जालना येथील महेश बाजार भरतोय नवीन मोंढ्यामध्ये. तर आज नवीन मोंढ्यामधील महेश बाजारात आपण आलो आहे. तर बघूया आपण या दावणीला आलो आहे. तर या दावणीला मोठमोठ्या म्हशी आहे. तर आपण बघू शकता या दावणीच्या म्हशी ही भुरी म्हैस आहे. ही भुरी म्हैसचा सौदा चालू आहे आता. तर भुरी म्हैस आणि आता हिला दावणीला बांधला आहे. आणि हिच्याबरोबरच बाजूच्या ज्या दोन म्हशी आहेत त्यांना पण सोडाचं सांगितलं आहे. आता त्या दोन बाजूच्या ज्या म्हशी आहे त्यांना सोडा सांगितलेला आहे. या तिन्हीचा पण सौदा चालू आहे. आता या दोन मोठमोठ्या म्हशी सोडलेल्या आहे. तर ह्या धुळ्याहून आणलेल्या म्हशी आहेत. धुळ्या बाजारातून हे जालना बाजारात विक्रीसाठी आलेले आहे. तर या दोन्हीचा पण सौदा इथे चालू आहे. दोन्ही म्हशी टॉपच्या म्हशी आहे, एक नंबरच्या म्हशी आहे. आणि त्याच्याच बाजूला ही गावरान म्हैस आहे. तिला जणण्यासाठी 8 ते 10 दिवस घेईन ही गावरान म्हैस. आणि म्हशीबरोबर या बाजारात गायी पण येतात. तर याच्यामध्ये गीर गाई येतात, एचएफ गाई येतात, हॉस्टन येतात, संकरित गाई या बाजारामध्ये येतात. तर आपण गाईच्या दावणीला आलो आहे. तर हा गीर गाईची दावण आहे. गीर गाई चांगल्या क्वालिटीच्या आहे इथे, टॉप क्वालिटीच्या. आणि गीर गाई बघू शकता आपण गीर गाई कशा आहे. तर वासरू पण खूप छान आहे या गीर गाईचं. तर या गीर गाई पाठीमागून बघून घ्या. दुधासाठी एक नंबरच्या गाई असतात या गीर गाईच्या बाजारात आपण आलो आहे. गीर गाईच्या बाजारातून आपण आता इकडच्या दावणीला आलो आहे. तर या दावणीला पण मोठमोठ्या म्हशी आहे. आज आपण जालना बाजारातील संपूर्ण बाजार बघणार आहे. जालन्याचा म्हैस बाजार प्रत्येक कोपऱ्यातली म्हैस आपण जालना बाजारातली बघणार आहे. एक नंबरचा बाजार आहे हा जालन्याचा. तर हे बघा या दोन म्हशी टॉपच्या म्हशी आहे. यांचा पण सौदा चालू आहे. एकच नंबर म्हशी आहे दोन्ही पण. दोन्ही म्हशी एक नंबर क्वालिटीच्या आहे. आणि हे बघा आपण आलो आहे गीर जाफर. ही जी मोठी दावण आहे, डायरेक्ट गुजरातहून या म्हशी येतात इथे. तर 2 लाख ते 2,20,000पर्यंत या म्हशीची प्राईज आहे. आता या दोन्ही म्हशीचा सौदा चालला आहे. 2,20, 2,30 ते 2,50 एका म्हशीचे भाव तेवढे आहे. 2,20, 2,30 पर्यंत. आणि ही म्हैस तिच्यापेक्षा पण मोठी आहे, त्या दोन्हीपेक्षा. टॉपच्या क्वालिटीची म्हैस आहे, गाडीची म्हैस आहे. सगळ्यात म्हशी गाडीच्या म्हशी आहे. हे बघा पलीकडे सौदा चालू आहे त्यांचा, दोन्ही म्हशीचा. टॉप क्वालिटीच्या म्हशी आहे सगळ्या. एक सेबरकडे एक म्हशी आहे, एक नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आहे. जालना बाजारामध्ये टॉप म्हशी पाहायला भेटू राहिल्या. चालू आहे त्यांचा सौदा. रंगाशिंगामध्ये एक नंबरच्या म्हशी आहे. दुधाला पण आहे, 10 ते 15 लिटर दूध देण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे. दोन्ही पण म्हशी एक नंबर आहे. सौदा त्यांचा झाल्यासारखाच आहे. आणि हे बघा हा जाफर जातीचा हाले आहे. हा जालना बाजारात विक्रीसाठी आला होता. मुंडकं याचं लय मोठं मुंडकं आहे. आणि त्याच्याच बाजूला एक दुसरी दावण आहे. आज जालना बाजारातल्या आपण प्रत्येक कोपऱ्याच्या म्हशी बघणार आहोत. संपूर्ण बाजार बघू आज जालन्याचा.
या दोन म्हशी पण भारी होत्या बघा. आज 27 तारीख आहे. आजचा मंगळ बाजार हा एक नंबर बाजार वाटला मला. टॉपच्या म्हशी आल्या होत्या आज, मोठमोठ्या म्हशी आल्या होत्या आणि मागच्या बाजारापेक्षा या बाजारामध्ये जास्त म्हशी आल्या होत्या आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी, टॉप क्वालिटीचे. ही पण टॉपची म्हैस आहे. बघू शकता आपण खाली पण कास वगैरे सडं बिघडत एकदम व्यवस्थित आहे. रंगात शिंकात एक नंबर म्हैस आहे. टॉपच्या म्हशी आज आलेल्या आहे. एक नंबर म्हशी या दोन्ही पण, अलीकडची आणि पलीकडची पण. आता दुसऱ्या दावणीला बघू आपण. ते बघा, या दावणीला पण छान छान म्हशी आल्या होत्या. पूर्ण बाजारामध्ये आज मस्त म्हशी आल्या होत्या. ही पण टॉप क्वालिटीची म्हैस आहे. तिकडे तिचा सौदा चालू आहे. इकडे आता हिला सोडून आणलं आहे बघण्यासाठी. आणि या दावणीला पण भारी भारी म्हशी आल्या होत्या. 100 वरकडे एक म्हशी होत्या जालना बाजारामध्ये आज. आणि ही बघा, ही सिंगाळ म्हैसी विक्री होऊन चालली आता ही गाडीत भरण्यासाठी. टॉपची म्हैस होती सिंगाळ म्हैसी. आणि ह्या 5-5, 6-6 महिन्याच्या, 3-3 महिन्याच्या, 4-4 महिन्याच्या गाभण म्हशी आहे. 4 महिने, 5 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 7 महिन्याच्या अशा गाभण तपासून म्हशी भेटते या जालना बाजारामध्ये. या गावडीला ज्या म्हशी आहे आपण बघितलेले. पलीकडच्या दावणीला पण बघू आपण. इथं पण यांचा सौदा चालू आहे. ह्या गाभण म्हशी आहे इकडच्या. ह्या पण म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत. छोट्या छोट्या वगैरे पण आहे याच्यात. हल्या पण आहे छोटा. ही वगैरे विक्री झाली. 25,000 रुपयामध्ये विक्री झालेली होती. विक्री होणार ही चालली म्हैस. 25,000मध्ये झाली ती विकली ती म्हैस. पाणी नाही, दुष्काळ आहे. आणि इकडच्या ह्या शेतकऱ्याच्या म्हशी आहेत. शेतकऱ्याच्या दावणीवाल्याच्या दोन्ही पण म्हशी आहे. गावरान आहे काही याच्यामध्ये. काही चापर आहे, काही गावरान आहे, काही. ही बघ सिंगाळ म्हैस. ही आता 8 ते 15 दिवसात झाली. टॉप क्वालिटीची म्हैस आहे. सौदा चालू आहे म्हशीचं. विकली म्हैसी. अलीकडची ढवळ्या टिक्क्यावाली 15 ते 20 दिवसाची जन्माची म्हैस आहे. आणि वगैरे तिचे टॉप क्वालिटीची म्हैस आहे. सौदा चालूच आहे अजून. थोडंफार 1-2 हजाराचं मागं पुढं चालू आहे त्यांचं. जुळत आलेलं आहे सौदा. झाला त्यांचा म्हैस सौदा. ठोकली त्यांनी म्हैस 5